ओके, आपण लेक्चर स्टार्ट करूया. लास्ट लेक्चरला आपलं काय झालं होतं आठवतंय सगळ्यांना? लास्ट लेक्चरला कोणता पॉईंट आपण घेतला होता आठवतंय का सगळ्यांना? ओके, आपण काय करूया, नेक्स्ट प्रॉब्लेम पासून स्टार्ट करूया. लास्ट लेक्चरला मी एक प्रॉब्लेम घेतला होता, दॅट इज कन्वर्ट 105 डेसिमल नंबर टू द इक्विव्हॅलंट बायनरी नंबर. ओके, त्याच्या पुढचं एक एक्झाम्पल आपण घेऊया जेणेकरून तुम्हाला थोडंसं चांगलं समजेल. लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं की जो डेसिमल नंबर होता दॅट इज युअर 105. ओके, त्या डेसिमल नंबरला तुम्हाला बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं होतं. असं एक्झाम्पल आपण बघितलं होतं लास्ट लेक्चरला. तुम्हाला आता या लेक्चरला काय बघायचंय, तुम्हाला समजा डेसिमल नंबर गिवन आहे. ओके, फॉर एक्झाम्पल कुठला पण डेसिमल नंबर तुम्हाला गिवन आहे, तर त्या नंबरला तुम्हाला ऑक्टल मध्ये कसं कन्वर्ट करता येईल. ओके, किंवा तुम्हाला अजून एक डेसिमल नंबर गिवन आहे, किंवा त्या नंबरला तुम्ही मग हेक्साडेसिमल नंबर मध्ये कसं कन्वर्ट करू शकता. तर हे जे सगळे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला आजच्या लेक्चरला बघायचे आहेत. ओके, ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. ओके, एक्झाम्पल बघा, दॅट इज एक्झाम्पल नंबर फर्स्ट. कन्वर्ट 204 decimal number into its equivalent octal number. ओके, क्वेश्चन समजला काय आहे तुम्हाला तो? जी सर. ओके, ठीक आहे, आपण सॉल्व्ह करूया. लास्ट जसं आपण केलं होतं लास्ट प्रॉब्लेम, सेम त्याच वेळेने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. कोणताही डेसिमल नंबर असेल आणि त्याला कुठल्याही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला समजा चेंज करायचं असेल, तरी तुम्ही त्या नंबरला चेंज करताना हीच मेथड वापरायची. ओके, गिवन नंबर कोणता आहे तुमच्याकडे? तुमच्याकडे गिवन नंबर आहे तो डेसिमल नंबर आहे. ओके, सो नंबर कोणता आहे? 204. आणि गिवन नंबर तुमच्या कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिला तर डेसिमल नंबर आहे, आणि तुम्हाला कन्वर्ट कशामध्ये करायचं तर ऑक्टल नंबर म्हणून तुम्ही डिवाइड कशाने करणार, त्याला 8 ने डिवाइड करा. समजा 204 ला 8 ने डिवाइड केलं तर मला काय भेटेल, इकडे पहिली व्हॅल्यू भेटेल 25. ओके, 8 ने डिवाइड केले मी त्याला. ओके, आणि इथं काय हा आहे क्वोशंट माझा, हा आहे माझा रिमाइंडर. जर 25 भेटलं तर मला इथे रिमाइंडर भेटतो 4. नेक्स्ट समजा मी 25 ला 8 ने डिवाइड करतोय तर मला काय मिळते, 3 मिळते. रिमाइंडर मिळतो 1. ओके, आणि आता बघा 3 ही जी काय व्हॅल्यू आहे ती लेस आहे कशापेक्षा, 8 पेक्षा. त्याच्यामुळे आपण काय करणार, इथंच डिव्हिजन थांबवणार आणि काय करणार, हे जो 3 होता त्याला शिफ्ट करणार कुठे, त्याच्या रिमाइंडर साईडला. म्हणून मी 3 ला शिफ्ट केलं इकडे, आणि इथे काय परत 8 ने डिवाइड करू शकत नाही म्हणून इथे 0. ओके, तर मला नंबर काय भेटला, 314. काउंटिंग कसं करतो, मोस्ट सिग्निफिकंट डिजिट टू लिस्ट सिग्निफिकंट डिजिट. ओके, असं काउंटिंग करतो, म्हणून आपला नंबर काय भेटला 314. मग काय झालं, 204 204 जर का नंबर असेल, जो नंबर आपल्याला गिवन आहे डेसिमल नंबर, तर त्याच्यासाठी तुमच्याकडे ऑक्टल नंबर काय मिळतो तुम्हाला, 314. ओके, एवढं सिंपल एक्झाम्पल होतं. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तो विचारा मला. सिंपल डिव्हिजन करायचे, त्याच्यातला क्वोशंट असतो तो लिहायचा आहे, रिमाइंडर जो काय राहतो तो लिहायचा आहे, आणि रिमाइंडर मध्ये जो काय व्हॅल्यूज तुम्हाला मिळतात त्या आपल्या या फॉर्मॅटमध्ये लिहायच्या, MSD to LSD. आणि तो जो नंबर तुम्हाला मिळतो दॅट इज युअर
कन्वर्टेड नंबर. ओके. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. कन्वर्ट तो डेसिमल नंबर to 59 into its हेक्साडेसिमल नंबर किंवा हेक्साडेसिमल इक्विव्हॅलंट म्हणू शकता. ओके. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय बघा. कन्वर्ट द डेसिमल नंबर 259 into its हेक्साडेसिमल नंबर और इक्विव्हॅलंट हेक्साडेसिमल नंबर. ओके. सेम तुम्हाला क्वेश्चन काय दिलाय, परत नंबर दिलाय तुमचा 259. ओके. हा काय तुमचा क्वेश्चन आहे, रिमाइंडर येईल इकडे. आणि तुम्हाला कशामध्ये करायचं आहे, हेक्साडेसिमल नंबर. हेक्साडेसिमल म्हणजे बेस काय असतो, 16. समजा 259 ला 16 ने डिवाइड केलं तर मला काय मिळेल, इथं पहिलाच 16 मिळेल. ओके. कारण मी 16 ने डिवाइड केलं. रिमाइंडर भेटेल मला 3. नेक्स्ट 16 ला 16 ने डिवाइड केलं तर मला काय भेटेल, 1 भेटेल, कारण मी डिवाइड केलं 16 ने. ओके. 1 भेटेल म्हणजे मला रिमाइंडर काय भेटला, 0. आणि हा जो लास्ट मला 1 भेटला होता त्याला मी शिफ्ट कुठे करणार, शेवटला माझ्या रिमाइंडर साईडला, म्हणून इथे 1 इथे 0. ओके. तुम्हाला नंबर काय भेटला परत इथून, MSD to LSD. नंबर काय भेटला मग मला, माझ्याकडे जर 259 असा जर डेसिमल नंबर आहे तर त्याच्यासाठी मला इक्विव्हॅलंट हेक्साडेसिमल नंबर कुठला भेटला, 103. दॅट इज माय हेक्साडेसिमल नंबर. समजलं. सिंपल. तुम्हाला फक्त डिव्हिजन जमली पाहिजे, दॅट्स इट. डिव्हिजन जमली, त्याला फक्त LSD to MSD करायचं आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. ओके. चल ठीक आहे. आपण नेक्स्ट टाईपचे एक्झाम्पल बघूया. आता आपण काय बघितले, आतापर्यंत आपण जे नंबर बघितले ते जे कन्व्हर्टेड नंबर होते ते सिंपल इंटिजर नंबर होते. म्हणजे 105 असेल, 204 असेल, 259 असेल, हे सगळे नंबर्स काय होते, हे सगळे नंबर्स इंटिजर होते. ओके. हे इंटिजर नंबर होते म्हणजे काय, कंप्लीट नंबर होते. याच्यामध्ये कोणताही फ्रॅक्शनल पार्ट नव्हता. ओके. फ्रॅक्शनल पार्ट काय नव्हता. आता आपण जे एक्झाम्पल बघणार आहोत ते याच टाईपचे एक्झाम्पल बघायचं. फक्त त्याच्यामध्ये काय, समजा त्याच्यामध्ये जर फ्रॅक्शनल पार्ट आला, म्हणजे तुमचा गिव्हन नंबर हा डेसिमल नंबरच आहे, पण त्या डेसिमल नंबरमध्ये पण फ्रॅक्शनल पार्ट आहे, मग त्याला कसं कन्वर्ट करायचं. ओके. मग बायनरी मध्ये असू देत, हेक्साडेसिमल मध्ये असू देत, ऑक्टल मध्ये असू देत. ओके. त्याच्यासाठी एक थोडीशी वेगळी प्रोसेस आहे. ही पण प्रोसेस त्याच्यामध्ये कॅरी आउट करायची आणि आपण जी मल्टिप्लिकेशन वाली प्रोसेस करतो ती पण कॅरी आउट करायची त्याच्यामध्ये. ओके. तर आपण त्या टाईपचे एक्झाम्पल आपण या लेक्चरला बघूया आता पुढे. ओके. बघा एक्झाम्पल घेऊया. कन्वर्ट डेसिमल नंबर convert decimal number .42 into binary number. Okay, convert decimal number 0.42 into binary number. आता गिवन नंबर कसा आहे, फ्रॅक्शनल नंबर आहे. मग आपण काय करायचं, स्टेप वाईज सॉल्व्ह करायचं त्याला. ओके. आता मी कसं कसं सॉल्व्ह करतो ते नीट बघा. तुम्ही एक्झाम्पल मध्ये सॉल्व्ह करता पण याच वेने करायचं. जर काही MCQ नसतील तुम्हाला, फिजिकल पेपर जर का झाला तर तुम्हाला याच वेने सॉल्व्ह करायचं आहे एक्झाम्पल्स. ओके. बघा पहिला सर्वात डेसिमल फ्रॅक्शन
डेसिमल फ्रॅक्शन. ओके, सेकंड तुमचा येईल बेस, त्याच्यानंतर त्याचा आन्सर आलाय म्हणजे प्रोडक्ट, आणि त्याच्यानंतर तुमचा कॅरी. ओके, आता बघा डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय, नंबर कोणता गिव्हन आहे तुम्हाला 0.42. ओके, इंटू त्याचा बेस काय, तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचंय तर बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे बेस काय येणार 2 येणार. बघा 0.42 इंटू 2 असं जर का मी केलं तर मला काय मिळतं 0.84. ओके, 0.84 भेटला की त्याला कॅरी काय मिळतो का, कॅरी काही नाही मिळत. कॅरी म्हणजे काय तर बघा, हा जो काय नंबर असतो दिस इज युअर कॅरी. ओके, कॅरी काय मिळाला मला 0 मिळाला. आता बघा या फर्स्ट स्टेप मध्ये मी काय केलं, हा जो नंबर होता त्याला इथे लिहिलं, हा नंबर जो काय होता 84 तो माझा काय राहिला ॲज इट इज राहिला, म्हणून मी तो नंबर काय करणार परत इथे फॉरवर्ड करणार. ओके, काय येणार लास्ट माझा आन्सर काय होतं 0.84 इंटू माझा बेस काय होता तर 2 होता. ओके, त्याच्यानंतर 0.84 इंटू 2 म्हणजे काय मिळतं मला 1.68. याच्यामध्ये माझा कॅरी कोणता आहे तो 1 आहे, उरलंय का माझं 0.68, म्हणून मी काय करणार 0.68 खाली घेणार, परत इथे इंटू काय करणार 2 करणार. 0.68 इंटू 2 म्हणजे मला आन्सर काय भेटलं 1.36 भेटलं. बघ आता कॅरी परत काय मिळाला 1, म्हणून मी काय करणार कॅरीला 1 इथे लिहिणार. राहिलं का माझं 0.36, मग इथे ते 0.36 कुठे येणार इथे येणार 0.36 इंटू 2. 0.36 इंटू 2 म्हणजे काय येणार 0.72. मग कॅरी काय भेटला मला परत 0, म्हणून मी काय करणार कॅरी इथं परत 0 लिहिणार. समजा अजून आता राहिलं का माझ्याकडे 0.72. 0.72 इंटू 2 काय मला आन्सर मिळणार 1.44. कॅरी काय माझा 1, म्हणून मी काय करणार 1 लिहिणार. आता मी काय करणार इथेच प्रोसेस स्टॉप करणार. तुम्ही असं इन्फायनाईट कॅल्क्युलेशन करू शकता, पण जर असं एक्झाम्पल तुम्हाला आलं तर तुम्हाला मोस्टली 5 स्टेप पर्यंतच त्याचं कॅल्क्युलेशन करायचं असतं. समजलं? आणि ह्याच्यामध्ये तुमचा जो हा पहिला नंबर असतो दॅट इज युअर मोस्ट सिग्निफिकंट डिजिट, आणि इथून काउंटिंग स्टार्ट होतं शेवटपर्यंत दॅट इज युअर लिस्ट सिग्निफिकंट डिजिट. ओके, आणि आता नंबर काय भेटेल मग, जर माझ्याकडे 0.42 असा डेसिमल नंबर असेल त्याच्यासाठी मला बायनरी नंबर काय भेटला मग 0, त्याच्यानंतर हा 1, त्याच्यानंतर हा 1, त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर 1, दॅट इज माय बायनरी नंबर. ओके, तुम्ही कुठपर्यंत नाही, आता मी 5 म्हटले, तुम्ही 10 कॅल्क्युलेशन करून पण तुम्ही बायनरी नंबर 10 ऍड करू शकता, तो पण करेक्ट नंबर असेल. आणि हे जे असतं ते अप्रॉक्सिमेटेड आन्सर आहे. ओके, तुम्हाला ह्याच्या या मेथडने कधीही करेक्ट आन्सर मिळत नाही, किंवा तुम्ही करेक्ट बायनरी नंबर कॅल्क्युलेट करू शकत नाही. जर का फ्रॅक्शनल पार्ट असेल असा 0 पॉईंट समथिंग 1 पॉईंट समथिंग असा जर का फ्रॅक्शनल पार्ट असेल तर तुम्ही त्या नंबरसाठी परफेक्ट बायनरी नंबर किंवा परफेक्ट इंटिजर तुम्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकत नाही. तुम्हाला अप्रॉक्सिमेट आन्सर मिळेल त्याचं, पण तुम्ही त्याच्यासाठी परफेक्ट आन्सर कॅल्क्युलेट करू शकत नाही. काय कारण त्याचं, कारण बघा हा जो काही तुम्हाला पॉईंटच्या पुढे जे काही तुम्हाला नंबर दिलेला असतो तो नंबर इन्फायनाईट नंबर असतो. ओके, तो कधीच न संपणार असतो. त्याचे जर तुम्ही जे रिपिटेशन्स असतात ते जर तुम्ही बघितलात 4200 काही रिपिटेशन पुढे येऊ शकतो इन्फायनाईट नंबर पर्यंत. मग जर का त्याचं कॅल्क्युलेशन किंवा त्याचे रिपिटेशन इन्फायनाईट असतील तर तुम्हाला आन्सर कसं काय प्रॉपर मिळेल, तुम्हाला आन्सर पण त्याच्यामुळे अप्रॉक्सिमेट मिळतं. ओके, तुम्हाला ट्रू आन्सर मिळत नाही, तुम्हाला फक्त काय मिळतं त्याचं अप्रॉक्सिमेट आन्सर मिळतं. समजले हे एक्झाम्पल सगळ्यांना? पटापट उत्तर द्या म्हणजे मला पुढचे एक्झाम्पल. जी सर. सगळ्यांना समजलंय? हो हो सर. काही प्रॉब्लेम नाही आहे ना? सिम्पल एक्झाम्पल आहेत. फक्त काय माहिती आहे का या एक्झाम्पल्स मध्ये, या टाईपची एक्झाम्पल खूप सोपे आहे. डीई मध्ये सगळी एक्झाम्पल सोपी आहे. फक्त प्रॉब्लेम कुठे येतो, याच्यामध्ये जे टाईप्स आहेत ना ते खूप वास्ट आहेत ऍक्च्युली. मग तुमचे कन्व्हर्जन्स असतील, असे खूप सारे कन्व्हर्जन्स आहेत अजून.
तुम्ही फक्त आत्ताचे डेसिमलचे कन्व्हर्जन्स बघताय. डेसिमलला बायनरीमध्ये कसं कन्वर्ट करतात किंवा ऑक्टलमध्ये किंवा हेक्साडेसिमलमध्ये. मग त्याचे परत उलटे कन्व्हर्जन्स आले. मग तुम्ही बायनरी नंबर असेल तर तुम्ही डेसिमलमध्ये कसं, हेक्साडेसिमल असेल तर डेसिमलमध्ये कसं, ऑक्टल असेल तर डेसिमल कसं. असं प्रत्येकासाठी रिपिटेशन्स. म्हणजे नाही म्हटलं तरी 15-20 टाईप्सचे प्रॉब्लेम आहेत तुम्हाला फक्त त्याचे कन्व्हर्जन्स आहेत. पण मी जेवढे कन्व्हर्जन्स घेईल त्यातलेच फक्त पेपरला येतील. ओके, तुम्हाला जेवढे सिलेबसमध्ये आहेत तेवढेच कन्व्हर्जन्स पेपरला तुम्हाला येतील. समजलं? त्याच्यामुळे मी जेवढे कन्व्हर्जन्स घेतोय ते नीट लिहून घ्या तुम्ही कुठेतरी. ओके, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. आता नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना कोण हेल्प करणार म्हणजे सांगा. सेम टाईपचं एक्झाम्पल मी घेणार आहे. ओके, तुम्हाला मला फक्त सॉल्व्ह करताना सांगायचं की मी इथे काय करायला पाहिजे. आता सांगा कोण हेल्प करणार, कोण कोण पार्टिसिपंट आहेत बघू देत. अक्षता, आयुष, फातिमा, परकार, मेघा, निशिकांत, पंकज, खूप जण आहेत. सांगा तुमच्यातलं कोण मला क्वेश्चन सॉल्व्ह करताना हेल्प करणार. बघा नेक्स्ट एक्झाम्पल पण मी इथे लिहून ठेवतो. सेकंड एक्झाम्पल आहे कन्वर्ट 0.6234 decimal number into its equivalent octal number. ओके, क्वेश्चन लिहून झालाय माझा. सांगा तुम्ही मी पहिली स्टेप काय करायला पाहिजे. लास्ट टाइम सारखं पहिलं मी काय करणार, जो माझा डेसिमल फ्रॅक्शन आहे त्याला मी कन्सिडर करणार. त्याच्यानंतर माझा काय बेस आहे त्याला कन्सिडर करणार. त्याच्यानंतर त्या दोघांचं आन्सर काय येईल दॅट इज माय प्रोडक्ट. ओके, त्याला कन्सिडर करणार. त्याच्यानंतर मी काय करणार, माझा जो कॅरी असेल त्याला कन्सिडर करणार. ओके, पहिलं माझा नंबर कोणता दिलाय 0.6234. ओके, त्याच्यानंतर माझ्याकडे बेस कोणता आहे, मला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, ऑक्टल नंबर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्याच्यामुळे माझा बेस कोणता आहे 8. मग 0.6234 ओके इंटू 8 मला काय भेटेल 4.9872. कोणी अनम्यूट केलंय? ओके ठीक आहे. आन्सर काय मिळेल मला 0.9872. मग याच्यातला माझा 4 काय झाला, माझा कॅरी झाला. म्हणून 4 काय झाला, माझा कॅरी झाला. ओके, मग राहिलं काय माझ्याकडे 4 इथनं कॅरी घेतला मी, माझ्याकडे राहिलं काय 0.9872. मग मी नेक्स्ट स्टेपला काय करणार 0.9872 इंटू काय करणार 8 करणार. तुम्ही जर असं केलं तर मला आन्सर काय भेटेल 7.8976. मग माझं 7 काय असणार परत कॅरी असणार. मी काय करणार 7 इथे कॅरी करणार. राहिलं काय माझ्याकडे 0.8976 0.8976 इंटू माझा बेस काय होता तर 8 होता. मला काय त्याचं आन्सर मिळालं 7.1808. परत माझ्याकडे कॅरी काय आला माझा 7 आला म्हणून मी काय करणार 7ला कॅरी करणार. राहिलं काय माझ्याकडे 0.1808 इंटू माझा बेस काय होता परत 8. ओके, मला काय मिळणार याचा आन्सर 1.4464. माझ्याकडे कॅरी काय आला माझा 1. समजा मी इथेच थांबवलं तर मला नंबर काय भेटला याच्या करस्पॉन्डिंग. समजा माझ्याकडे 0.6234 असा माझ्याकडे डेसिमल नंबर आहे तर मला नंबर काय मिळतो, हा माझा मोस्ट सिग्निफिकंट डिजिट आहे. इथून काउंटिंग स्टार्ट करीन कुठे लिस्ट सिग्निफिकंट डिजिट पण. मला नंबर काय मिळेल 4771. ओके, दॅट इज माय ऑक्टल नंबर फॉर दिस डेसिमल नंबर. ओके, 4 स्टेप 5 स्टेप जेवढं काय तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता या टाईपच्या प्रॉब्लेमसाठी.
ओके, मी काय दाखवलं तुम्हाला, कन्व्हर्जन दाखवलं. डेसिमल नंबर असेल जो नंबर तुमचा फ्रॅक्शनल नंबर आहे, मग त्या फ्रॅक्शनल नंबरला कसं कन्वर्ट करू शकतो आपण. कुठले कुठले कन्व्हर्जन झाले ते विसरू नका. ओके, पहिलं मी डेसिमल टू बायनरी, हेक्साडेसिमल आणि ऑक्टल असं दाखवलं. केव्हा? ज्यावेळेस इंटिजर नंबर असेल तेव्हा. आता मी काय दाखवलं, डेसिमल नंबर आहे पण तुमच्याकडे फ्रॅक्शनल नंबर आहे, त्याच्यासाठी तुम्हाला कसं कन्वर्ट करू शकता, बायनरी, हेक्साडेसिमल आणि ऑक्टल मध्ये. समजले तुम्हाला सगळ्या पॉइंट्स? आतापर्यंत जेवढे मी काय पॉइंट शिकवलेत या लेक्चरला पण हे जे 2-3 सम जे काय घेतले ते तुम्हाला समजलेत का? ओके, मी प्रत्येक लेक्चरला वेगळे वेगळे जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते का कंडक्ट करतो, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये जम्बलिंग नको व्हायला. ओके, म्हणून मी तुम्हाला तसे प्रॉब्लेम कंडक्ट करतो. तुम्हाला हा आजचा जो पॉइंट होता तो समजला ना? डेसिमल नंबर आहे तो समजा फ्रॅक्शनल नंबर दिलाय तर तुम्ही कसं कन्वर्ट करू शकता, की अजून एखादं एक्झाम्पल घ्यावं लागेल त्याच्यावर? अजून एक घ्या. अजून एक घेऊ, चला ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल लास्ट आपण बघूया. ओके, बघा आपल्याला 4th एक्झाम्पल काय दिलंय, कन्वर्ट 0.122 डेसिमल नंबर into its equivalent हेक्साडेसिमल नंबर. ओके, आता बघा क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय विचारलं, डेसिमल नंबर दिलाय, तो नंबर फ्रॅक्शनल नंबर आहे आणि तुम्हाला त्याला हेक्साडेसिमल नंबर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग तुम्ही काय करू शकता, आपला जो मगाचा फॉर्मॅट होता तो, तुमचा जो नंबर दिला होता तो, डेसिमल फ्रॅक्शन दिला होता तो, त्याच्यानंतर तुमचा जो बेस असतो तो, ओके, त्याच्यानंतर तुमचं जे आन्सर मिळतं दॅट इज युअर प्रॉडक्ट, त्याच्यानंतर तुमचा जो कॅरी येतो तो. ओके, डेसिमल फ्रॅक्शन काय होता, 0.122 असं तुमचं डेसिमल फ्रॅक्शन होतं. बेस तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, हेक्साडेसिमल नंबर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्याच्यामुळे बेस काय झाला 16. तुम्ही काय करता, मल्टिप्लाय करताय. 0.122 इंटू 16 जर का केलं तर मला मिळतं 1.952. ओके, मग काय झाला, हा जो 1 होता तो माझा काय झाला, कॅरी झाला, म्हणून मी त्या 1ला इथे लिहिलं. राहिलं का माझ्याकडे 952, तिथला 1 कॅरी कॅन्सल झालाय, त्याच्यामुळे माझ्याकडे राहिलं काय 0.952. त्याला समजा मी परत बेसने मल्टिप्लाय करते, दॅट इज माय 16. मला काय भेटेल 15.232. 15 काय झाला, माझा कॅरी झाला, मी काय केलं त्याला परत पुढे केलं. ओके, दिस इज माय 15. नेक्स्ट मला काय मिळालं, 3232 असं मला मिळालं. ओके, मग ह्याला मी काय करणार, परत लिहिणार 0.232 इंटू काय भेटलं मला 16. मग मला आन्सर काय मिळालं 3.712. माझा 3 काय झाला, कॅरी झाला, मग 3ला लिहून घेतलं. नेक्स्ट स्टेपला माझं राहिलं काय 0.712 इंटू 0.712 झाल्यानंतर मला 16ला मल्टिप्लाय केलं, मला आन्सर काय भेटेल 11.392. ओके, माझा 11 काय झाला, माझा कॅरी झाला, 11 काय झाला, कॅरी झाला. समजा मी इथे स्टॉप केलं तर आता मला नंबर बघा कसा मिळालाय. पहिला नंबर होता तो 1 होता, सेकंड नंबर मला मिळाला 15, मी असं त्याला कंटिन्युअस लिहू शकत नाही. त्याच्यानंतर मिळाला 3, त्याच्यानंतर मिळालं 11. आता मी 15 आणि 11ला काय करणार, बघा हा मला 1 मिळाला होता, त्याच्यानंतर मला 15 मिळाले, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 11. मी 15ला कसं लिहू शकतो, तुम्हाला माहिती आहे ना, मी मग तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की जे हेक्साडेसिमल नंबर असतात त्याचं काउंटिंग कसं असतं, 1 to 9 ते सेमच असतात. ओके, 1 to 9 ते सेमच असतात, पण 10 पासून ते 15 पर्यंत काय असतं, त्याला A to F मध्ये काउंटिंग करतात. मग 10 असेल तर A, 11 असेल तर B, 12 असेल तर C, 13 असेल तर D, 14 असेल तर E आणि 15 असेल तर F. ओके, त्याच्यामुळे त्याला तसं काउंटिंग करतात. आता बघा तुम्हाला काय नंबर मिळालाय, पहिल्यांदा 1 नंबर होता, तो 1 नंबर ॲज इट इज लिहून घेतला. सेकंड नंबर काय मिळाला 15. 15 साठी आपण कोणतं लेटर कन्सिडर करतो, F. ओके, त्याच्यानंतर नंबर काय होता तुमचा
3 आणि 11 साठी नंबर काय करतो आपण कन्सिडर तर बी. ओके, मग आपल्याला नंबर काय मिळाला टोटल 1F3B, दॅट इज माय हेक्साडेसिमल नंबर. ओके, मग आन्सर काय भेटलं, समजा माझ्याकडे असा नंबर तुम्हाला दिलाय की, एक मिनिट, ओके, समजा तुम्हाला असा नंबर त्याने गिवन आहे की काय नंबर होता 0.122, दिस इज माय डेसिमल नंबर. ओके, तुम्ही काय केलात, हेक्साडेसिमल नंबर तुम्हाला फाइंड करायचा होता म्हणून तुम्ही बेस 16 होता त्यांनी मल्टिप्लाय केलात, प्रोसेस केलात, तुम्हाला नंबर भेटला. तो नंबर काय होता 1F3B. आता एफ का घेतलाय, कारण मला इथे मिळालं 15ला मी एफ म्हणून कन्सिडर करतो. इथे मिळालं बी, बी म्हणजे काय माझा 11 असतो, कारण मी तुम्हाला ऑलरेडी लिस्ट लिहून दिली होती. ओके, त्याच्याप्रमाणे कन्सिडरेशन करायचं. समजलं एक्झाम्पल तुम्हाला? बोला, काय प्रॉब्लेम असेल तर मला आत्ताच विचारा, म्हणजे सॉल्व्ह करेन मी इथेच. बोला, कोणाला काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? नाही सर. क्लिअर आहे ना सगळ्यांना कन्सेप्ट? जर का काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा क्वेरी असेल तर तुम्ही मला आत्ता विचारू शकता. ओके, ठीक आहे.